लाडक्या बहिणींनो पटापट खाते चेक करा। खात्यामध्ये पैसे येण्यास आता सुरुवात झाली आहे। महिला मेळावा असेल, युवक असेल, त्याचबरोबर माझ्या माता भगिनींसोबत संवाद साधण्याच्या दृष्टीने आजचा दौरा आयोजित केला आहे। खरे तरच मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मला थोडासा विलंब झाला, पण मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की उत्साहाचं वातावरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही घोषित केल्यापासून आणि त्याचबरोबर आदरणीय अजितदादांनी महायुतीच्या सरकारने अर्थसंकल्प जाहीर केल्यापासून एक वेगळाच उत्साह आनंद आम्हाला नागरिकांमध्ये जाणवत आहे आणि त्या संदर्भातच संवाद साधण्याच्या दृष्टीने आम्ही महिला, युवक आणि त्याचबरोबर युवतींचा मेळावा नांदेडमध्ये आयोजित केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित झाल्यापासूनच उदंड प्रतिसाद हा महिलांकडून मिळत आहे। मी आज तगत आमच्याकडे 1,40,00,000पेक्षा अधिक अर्ज हे प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी साधारणपणे 1.25 कोटी अर्ज हे अप्रूव्ड आहेत। त्याच्यामुळे अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आणि अधिकाधिक सन्मान निधी आपल्या स्वतःच्या स्वतंत्र खात्यात जमा होणार आहे याचा आनंद महिलांमध्ये आहे आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून कुठं ना कुठंतरी विरोधकांना ते खटकतंय की इतका आनंद माझ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर त्यांना बघवत नाहीये म्हणून ते शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा म्हणजे आपण लाभ घेतोय आणि तरी सुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे। त्याच्यामुळे असं काही नाहीये की ते त्यांच्यासाठी पण अनपेक्षितपणाने राहणार आहे। शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला, शासनाने घेतला। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलांच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे। त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो। काय असेल किंवा मी आपल्याला म्हटलं की मी आपल्याला म्हटलं की साधारणपणे त्याच्यामधली वेग स्टेटमेंट करणं हे मंत्री म्हणून सुद्धा मला माझ्या पद्धतीनं मला वाटते ते योग्य राहणार नाही। पण कुठलीही योजना जर असेल आपण समजून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही पर्सेंटेजमध्ये एरर हा होत असतो।